नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या 7 तारखेला बघा, उद्या रविवारी 7 जानेवारीला सफला एकादशी आलेली आहे। ह्या वर्षातील 2024 या वर्षातील ही सर्वात पहिली एकादशी आहे। सफला एकादशी म्हणजे बघा, या एकादशीच्या दिवशी तुम्ही जे पण काम कराल किंवा जे पण काम तुम्ही हाती घ्याल त्या कामात तुम्हाला यश हे मिळणार आहे किंवा ते काम तुमचं सफल होणार आहे। यासाठी या एकादशीला इतके सारे महत्त्व आहे। या एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। बघा, यामुळे आपल्या जीवनातील सर्व गोष्टी, सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहेत। आपल्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा, आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही सर्व कमी होणार आहे। याचबरोबर बघा, आपल्या शरीराचे देखील शुद्धीकरण होणार आहे। तर कोणती अशी ही वस्तू आहे की या वस्तू टाकून आपल्याला या पाण्याने अंघोळ करायची आहे हे आपण बघणार आहोतच। त्यापूर्वी चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला हे विशेष धार्मिक महत्त्व आहे। असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनातील संकट दूर होतात। एकादशीचे व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती होते आणि एकादशीची पूजा करणे हे अश्वमेध हवना इतकेच पुण्यकारक असते। पौष महिन्यात सफला एकादशी साजरी केली जाते। पंचांगानुसार पौष महिना जानेवारीमध्ये येतो आणि या जानेवारीमध्ये कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे। या एकादशीला सफला एकादशी म्हणून ओळखले जाते। तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। बघा, यामुळे भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात, त्याचबरोबर माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। तर उद्याच्या दिवशी बघा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे। बघा, या वस्तू टाकल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होणार आहेत। याचबरोबर तुमच्या शरीराची शुद्धीकरण होणार आहे, तुमचे अडलेले कामं हे पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा असेल, कुठलंही काम होत नसेल, घरात वातावरण चांगलं नसेल, तर यासाठी तुमच्या सर्वांनी, घरातील सर्वांनी, प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे। तर सर्वात अगोदर म्हणजे बघा, आपल्याकडे गंगाजल आणि गोमतीर हे असतंच। नसेल तर तुम्ही ते आणून ठेवू शकतात। प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून त्याने अंघोळ करायची आहे। गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकतात, गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर टाकू शकतात किंवा गंगाजल आणि गोमतीर दोन्हीही वस्तू तुम्ही टाकल्या तरी चालेल। एकादशीला पवित्र गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु आत्ताच्या सध्याच्या जगात आपल्याला पवित्र नदीत स्नान करणं हे शक्य नाही। त्यामुळे तुम्ही घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करू शकतात। याचबरोबर बघा, भगवान विष्णूंना पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करू शकतात। जाड खडे मीठ देखील तुम्ही चिमूटभर टाकू शकतात। ह्या वस्तू टाकून बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळ करायची आहे। तसं बघितलं तर तुम्ही प्रत्येक शनिवारी, गुरुवारी, तसं बघितलं तर दररोज तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून अंघोळ करू शकतात। प्रत्येक एकादशीला तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर आणि गंगाजल हे टाकून अंघोळ करू शकतात। यामुळे बघा, तुमच्या शरीराचे शुद्धीकरण तर होईलच, त्याचबरोबर तुमच्या सर्व अडलेल्या गोष्टी देखील ह्या पूर्ण होतील। याचबरोबर उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मी देवीची देखील पूजा करायची आहे। याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे। दिवा कसा लावायचा हे देखील आपल्या अगोदरच्या चॅनलमध्ये मी सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।